तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचं ट्रेनिंग संपलेलं आहे, हायवे ट्रेनिंग। मॅडमनी 1 महिन्यापूर्वी साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं होतं। मॅडमना थोडी भीती वाटत होती की आपल्याला गाडी येईल का नाही, पण मॅडमना मी पहिल्या दिवशी प्रॉमिस केलं होतं की मॅडम तुम्हाला मी गाडी शिकवणार, आणि आज मी फायनली त्यांना गाडी शिकवलेली आहे। मॅडमनी त्यांची गाडी स्वतःची चालवलेली सुद्धा आहे। तर आपण त्यांनाच विचारूया, साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करून कसं वाटलं, प्रवीण सरांकडे ट्रेनिंग करून कसं वाटलं, आणि मॅडमनी गाडी कुठे चालवली काल तेही मॅडम आता त्यांचा फीडबॅक आपल्याला सांगतील। तर मॅडम काय सांगाल? नमस्कार, मी आदिती कुलकर्णी। मी साई समर्थ क्लासेसमध्ये ड्रायव्हिंग क्लास लावला होता। तिथे मला प्रवीण जाधव सर हे ॲज अ इन्स्ट्रक्टर होते। त्यांनी खूप सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या ट्रिक सांगून खूप सोप्या पद्धतीने त्यांनी गाडी शिकवलेली आहे, आणि त्यांचा जो बोलका आणि विनोदी जो स्वभाव आहे, तर त्याच्यामुळे जी भीती होती माझी गाडी चालवण्याची ती त्यांनी कमी करून कॉन्फिडन्स त्यांनी माझ्यामध्ये डेव्हलप केलेला आहे। तर त्याच्यामुळे काल मी एकटी सांगवीला एकटीने जाऊन हायवेने गाडी चालवली आहे। थँक्यू सर। येस, थँक्यू मॅडम, थँक्यू। तर मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत आणखीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत गुड बाय। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज मी कुलकर्णी मॅडमना घेऊन त्यांच्या गाडीवर पर्सनल ट्रेनिंगसाठी जात आहे। तर मॅडम कशा प्रकारे गाडी चालवतात हायवेवर ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। मी माहिती खूप महत्त्वाची सांगणार आहे हायवे विषयी, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, आणि शेवटी मला कमेंट करूनही सांगायचं आहे की माझी माहिती कशी होती, माझा व्हिडिओ कसा होता आणि ड्रायव्हिंग कसं होतं। तर मी माझा व्हिडिओ चालू करतोय, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकता, कुलकर्णी मॅडम गाडी स्वतःची पार्किंग मधून काढतायत। त्यांचं हे पार्किंग आहे, हे पाहू शकता तुम्ही। त्यांचा क्लास साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आमच्याकडे 1 महिन्यापूर्वी झाला, आणि त्यांच्या गाडीवर थोडंसं आपण प्रॅक्टिस देतोय। प्रॅक्टिस ऑलमोस्ट झालेली आहे। आज शेवट दिवस आहे, तर त्यांनी स्वतःची गाडी पार्किंगमधून काढतायत। कालही त्यांनी त्यांची गाडी पार्किंगमधून काढली होती। हे पाहू शकता मित्रांनो, मॅडम कशा प्रकारे गाडी पार्किंगमधून काढतायत। काल मॅडमनी गाडी पिंपरी चिंचवड, सांगवी या परिसरात पण जाऊन आल्या। मॅडम आता ट्रॅफिकमध्ये गाडी चालवतायत, खूप छान। येस, हे पाहू शकता। असा कॉन्फिडन्स तुम्हालाही हवा असेल तर नक्कीच प्रवीण सरांचं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स आणि साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा। नक्कीच तुम्हाला असा कॉन्फिडन्स येईल। आम्ही कॉन्फिडन्सने गाडी शिकवतो। हे पाहू शकता मित्रांनो, पार्किंग किती अवघड आहे। मॅडम स्वतः असल्या बेसमेलला पार्किंग आहे, अशा पार्किंगमधून मॅडमनी गाडी काढलेली आहे। आता मी माझ्या गाडीत जाऊन बसतोय। तुम्ही बघा मॅडम कशा प्रकारे गाडी चालवतायत। पुन्हा दाखवतो मी, या पार्किंगमधून मॅडमनी गाडी काढलेली आहे। तर आता मी गाडीत बसतोय, ट्रेनिंग चालू करतोय, तर तुम्ही ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। अशा प्रकारे आमचं ट्रेनिंग चालू झालं आहे। आम्ही हायवेवर आहोत, मॅडम गाडी चालवतायत, त्यांच्या गाडीवर हे ट्रेनिंग चालू आहे। तुम्ही पाहू शकता कुलकर्णी मॅडम कशा प्रकारे गाडी चालवतात। मॅडमची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती गाडी चालवण्याची, पण मॅडमना थोडीशी भीती वाटत होती, आपल्याला गाडी येईल का नाही असे प्रश्न होते। साहजिकच सर्व लेडीजच्या मनात असे प्रश्न असतातच, पण त्यांना मी खूप छान प्रकारे गाडी शिकवलो। त्यांनी साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलं आमच्या ऑफिसमध्ये। आज तुम्ही पाहू शकता मॅडम स्वतःची गाडी चालवतात। मॅडम काल सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे परिसरात मॅडम गाडी घेऊन गेल्या होत्या। स्वतः गाडी मॅडमनी चालवली खूप छान प्रकारे। आज आमचा शेवट दिवस आहे ट्रेनिंगचा। साधारण 1 ते 1.5 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे। 1 महिन्यापूर्वी त्यांनी साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलं होतं, आणि थोड्या दिवस मी त्यांच्या गाडीवर ट्रेनिंग देतोय। तर आज त्या कॉन्फिडन्सनी गाडी चालवतायत एकटे। हे बघा, आम्ही हायवेवर आहोत। मॅडम, हायवेचे नियम तुम्हाला सांगतोय मी। विदाऊट इंडिकेटर मिरर तुम्हाला लेन चेंज करायची नाहीये। पाठीमागून कितीही हॉर्न आला तरीही चालेल, पाठीमागं कोणीही असो, आजी माजी मंत्री, अजिबात तुम्ही लेन सोडणार नाही। पांढऱ्या पट्ट्यांच्या बाहेर जाणार नाही तुम्ही, काहीही झालं तरी। आणि हायवेवर गाडी चालवताना तुमचा वेग जास्त असतो, ओके। त्यामुळे वेग जास्त असेल तर तुमचं स्टेअरिंग ही तुम्ही कमी वळवणार, जास्त वळवणार नाही, कारण हे पॉवर स्टेअरिंग आहे। पॉवर स्टेअरिंगला जास्त हिसके किंवा झटके मारलेलं अजिबात चालत नाही, त्याने गाडी घासण्याचे किंवा थोडं पलटी होण्याचे वगैरे चान्सेस फार असतात, ओके। त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची। जितका तुमचा वेग वाढेल तितकं स्टेअरिंग तुम्हाला कमी वळवायचं आहे, अगदी मायनस मध्ये म्हटलं तरी चालेल, ओके। आणि 5-10 सेकंदाला एक नजर आरशात तुम्हाला बघायचं आहे की पाठीमागची गाडी किती डिस्टन्सला आहे, कारण हायवेवर गाड्यांचा वेग जास्त असतो। 80, 100, 120 या रेंजमध्ये गाड्या असतात। त्यामुळे तुम्हाला सतत आरशातही लक्ष ठेवायचं आहे की आपलं काही चुकतंय का, जोरात ब्रेक द्यायचा नाही,
विदाउट इंडिकेटर मिरर लेन चेंज करायची नाही, स्टेअरिंगला हिसके झटके मारायचे नाहीये. रेस कंटिन्यू मॅडम. येस कंटिन्यू. आपण चौथ्या गिअरला आहे बरोबर. रेस द्या. 40+ पाहिजे तुमचा स्पीड. 40च्या आत अजिबात नकोय, तो मॅच होणार नाही चौथ्या गिअरला. थोडी भीती वाटेल वाटू द्या, पण अजिबात घाबरू नका, काही होणार नाही. खूप छान चालवत आहे गाडी, मस्त. हा हायवेचा एक्सपिरियन्स चांगला आहे तुमचा माझ्यासोबत. द्या रेस. येस द्या रेस कंटिन्यू. पट्टीच्या बाहेर अजिबात जायचं नाही. पांढरी पट्टी म्हणजे असं समजा तुमची लक्ष्मण रेषा आहे, त्याला क्रॉस करायचं नाहीये, नाहीतर इन्काउंटर फिक्स आहे बघा. थोडं स्पष्टच बोलतो. रेस कंटिन्यू. मित्रांनो आम्ही हायवेवर आहोत, पाहू शकता. मॅडम फुल कॉन्फिडन्सनी गाडी चालवत आहेत. मी पुन्हा रिपीट करतोय, लवकरात लवकर धायरी, आंबेगाव, सिंहगड रोड, नांदेड फाटा, नांदेड सिटी, खडकवासला भागात राहणाऱ्या नागरिकांनी ताबडतोब साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा आणि मला तरी कॉल करा. 9175990594 या नंबरला ताबडतोब कॉल करा आणि तुमची बॅच बुक करा. 5x8199933 हा आमचा ऑफिसचा नंबर आहे. या नंबरलाही कॉल केला तरी चालेल. त्या स्पीड घ्या मॅडम. काहीही झालं तरी लेन सोडायची नाही. कोणी किती हॉर्न मारल. 3 लेनचा रस्ता आहे, आपण मधल्या लेनला चालवतोय, मीडियम लेनला. ज्याला घाई आहे तो राईटनं ओव्हरटेक करून निघून जाईल. ओके. लेफ्टची सर्व्हिस लेन असते. जर तुम्हाला खूपच निवांत जायचं असेल साधारण, ओके, तर तुम्ही तिकडे लेफ्टच्या लेन मधनं चालवू शकता. पण मी मुद्दामून तुम्हाला मीडियम मधल्या लेन मध्ये ठेवलंय, कारण राईट लेफ्टनं गाड्या जात आहेत, ती थोडी भीती तुमची जावी म्हणून. त्याच्या मागचं कारण ते आहे. स्पीड घ्या, एन्जॉय करा हायवे. त्या रेस कंटिन्यू द्या. अजिबात लेनच्या बाहेर जाऊ नका. नजर लांबपर्यंत ठेवा. साधारण 200-300 मीटर अंतरापर्यंत नजर ठेवायची हायवेला ड्रायव्हिंग करताना. समोरच्या गाडीची ब्रेक लाईट डार्क होते का बघा मध्ये मध्ये. त्याची ब्रेक लाईट डार्क झाली की समजून चालायचं की त्याचा पाय ब्रेकवर आलेला आहे. तुमचाही पाय क्षणभरासाठी ब्रेकवर आला पाहिजे. तो तुम्हाला ऍडव्हान्स सिग्नल आहे बरं का हायवेचा, लक्षात ठेवा. पट्टीच्या बाहेर जाऊ नका. पुन्हा रिपीट. 5-10 सेकंदाला एक नजर आरशात. कंटिन्यू रेस. रेस द्या. आता उतार आहे बघा इथं बरोबर. जर तुम्हाला थोडा कंट्रोल हवा असेल तर फक्त ब्रेक दाबायचा 1-2-3 सेकंदाचा, क्लच दाबायचा नाही. ओके. उतारावर जर तुम्ही अगोदर क्लच दाबलात आणि ब्रेक घ्यायचा प्रयत्न केला तर गाडी फ्री होते, न्यूट्रल होते आणि जोरात पळायला लागते बघा एकदमच. म्हणून काय करतो ड्रायव्हर, उतारावर ओनली ब्रेक घेतो आणि जेव्हा खूप स्लो व्हायला आली की मग क्लच घेतो किंवा गिअर काढायचा असेल तर. त्यामुळे आधी ब्रेक मग क्लच, उतारावर खास करून. कोणताही घाट असेल, उतार असेल, उतरताना त्या रेस द्या. इथं बसून नजर लांबपर्यंत ठेवा. पुढे काय अडचण आहे बघा. समोर काही क्राऊड वगैरे ट्रॅफिक सारखं वातावरण वाटत असेल तर एक गिअर थोडा अगोदरच कमी करून टाकायचा, जर असं वाटत असेल तुम्हाला तर. आणि जर वाटते नाही ओके बाबा मी जाऊ शकते तर कंटिन्यू जाऊ द्या. सध्या आपण 3rd गिअर मध्ये आहोत, ते पाहू शकता मित्रांनो. हा 3rd गिअर आहे. रेस कंटिन्यू. आमचा हायवे ट्रेनिंग चालू आहे. रेस कंटिन्यू ठेवा. आपण स्पीड लेन मध्ये आहोत सध्या. ओके. राईटची एकदम हाय स्पीड लेन असते. 80, 100, 120 रेंज मध्ये जाणारे सगळे असतात. रेस द्या कंटिन्यू. या लेन मध्ये तुम्हाला काळजी घ्यायची, जोरात ब्रेक द्यायचा नाही, स्टेअरिंग इकडे तिकडे वळवायचं नाहीये. पुन्हा रिपीट. रेस द्या कंटिन्यू जोरात. हे बघा ज्याला घाई ते लेफ्टला ओव्हरटेक मारून तुम्हाला निघून चाललेत. अजिबात तुम्ही सरकू नका, घाबरू नका, प्रेशर घेऊ नका. हॉर्न मारतील, लाईट दाखवतील, दाखवू द्या, पण टेन्शन घ्यायचं नाहीये तुम्हाला. रेस कंटिन्यू. आता समजा तुम्हाला लेन चेंज करायचे, बघा मी लेन चेंज करायला शिकवतोय. ओके. लेफ्ट इंडिकेटर लावा अगोदर. लावलेल्या 2 सेकंदानंतर आरशात बघा लेफ्टच्या. बघितलात. येस. सरका मायनस मध्ये हळूहळू. रेस कंटिन्यू लेन चेंजिंगला. येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आलं लक्षात कशी लेन बदलली आपण. पॉईंट नोट करा लेन कशी चेंज केली आपण. रेस कंटिन्यू. अगोदर आपण इंडिकेटर लावला. इंडिकेटर लावल्या लगेच सरकायचं नाहीये, कारण इंडिकेटर लावल्या लगेच पाठीमागच्या नजरेस पडेल असं नाहीये. त्यामुळे 1-2 सेकंदाचा वेळ घ्यायचा. पाठीमागच्याला तो दिसायला लागल, ब्लिंक व्हायला लागल आणि त्याच्यानंतर तुम्हाला लेन बदलायचे. लेन चेंज करताना आपण स्टेअरिंग जे आहे ते अगदी हळूहळू वळवायचं आहे. अगदी मी मायनस या शब्दाचा उच्चार करतोय. जर एकदम जोरात हिसका मारून वळवलात तर गाडी अचानक लेफ्टला जाईल, थोडी इनबॅलन्स होईल, काहीतरी विचित्र होण्याचे चान्सेस आहेत. ओके. त्यामुळे काळजी घ्यायची तुम्हाला. पॉवर स्टेअरिंग असल्या कारणानं त्याला हिसका झटका मारलेला अजिबात चालत नाही. रेस कंटिन्यू द्या मॅडम. येस. आता आपण मधल्या लेन मध्ये आलो तर मधलीच लेन ठेवायची. ओके. काही कारणास्तव जर तुम्ही लेन चेंज केली तर तीच लेन पुढे 1-2 मिनिटं अंतरापर्यंत तुम्हाला कंटिन्यू ड्राईव्ह करायची आहे. परत
लगेच अगोदरच्या लेन मध्ये जायचं नाही, सोडलेल्या जागेला परत लगेच मिळवायचं नाही. महत्वाची माहिती आहे, हा पॉइंट नोट करा. आपण चला रेस द्या. सर्व्हिस लेन मध्ये आहोत. ओके, ब्रिजच्या हायवेच्या शेजारची लेन. राईट इंडिकेटर लावा. लावला. आता बघा आपण सर्व्हिस लेन मधून हायवेला कसं लागायचं. डायरेक्ट हायवेला आपण जर गेलो तर पाठीमागनं गाड्या धडकण्याचे चान्सेस. राईट इंडिकेटर लावला. व्हेरी गुड. हळूहळू हळूहळू आरशात बघायचं. लेफ्टचीच लेन माझ्या साईडला इकडच. येस, आपण लेफ्ट आलोय तर लेफ्टनच लागायचं, आणि जर आपण राईट साईडनं आलो तर राईटनच लागायचं. ओके, राईटून लेफ्टला जायचं आणि लेफ्टून राईटला नाही. राईट इंडिकेटर लावा. ओव्हरटेक करायचं ट्रकला. सरका मायनस मायनस. येस, समोर एक नजर, आरशात एक नजर. येस, ट्रकला हॉर्न द्या बाबा, मी येते म्हणून. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. रेस कंटिन्यू, डबल स्पीड. हीच लेन कंटिन्यू मधली. येस, थोडं स्टेअरिंग गच्च पकडा. रोड थोडासा खडकाड आहे, स्टेअरिंग नियंत्रण सुटू शकतं. येस, व्हेरी गुड. काही कारणास्तव लेन चेंज केली की तीच लेन कंटिन्यू ड्राईव्ह. रोड मॅडम खराब आहे, जास्त पळवू नका. गाडीची सेफ्टी आदळते गाडी बघा. तर रेस कंटिन्यू. येस, जोरात. मित्रांनो, नक्कीच तुम्ही पाहू शकता. पुन्हा तुम्हाला मी रिपीट करतोय, जर तुम्हाला गाडी शिकायची असेल तर ताबडतोब साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा, आणि माझं PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. माहिती पूर्ण ऐका, मी काय सांगतो फार महत्वाची माहिती आहे. माझं शिकवणं साध्या सरळ सोप्या भाषेत असतं, लवकर तुम्हाला समजून जाईल. स्पीड द्या मॅडम. द्या रेस. राईटला पण ट्रक आणि लेफ्टला पण ट्रक आहे. आपण दोन ट्रकच्या मध्ये सापडलोय, बरोबर. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मधलीच लेन कंटिन्यू ड्राईव्ह. लावा राईट इंडिकेटर. ट्रक आरशात बघा मागे पडला का. द्या रेस कंटिन्यू. अगदी मायनस मायनस स्टेअरिंग वळवा. द्या रेस. द्या रेस. रेस सोडा. लेफ्टचा ट्रकवाला बघा तुमच्या जवळ जातोय, त्याला जाऊ द्या आधी. येस, आलं लक्षात. एखादी गाडी ओव्हरटेक करायला आली, तुमच्या शेजारी आली, तो जात असेल तर जाऊ द्या त्याला. पांढऱ्या पट्टीच्या बाहेर जाऊ नका. आरशात बघा तुम्ही राईटच्या पांढऱ्या पट्टीच्या आत आहात का. एक हातभर फुटभर आत राहायचंय, ती पट्टी क्रॉस करू नका. रेस कंटिन्यू लावा. अशा प्रकारे आपला हायवे ट्रेनिंग संपलेला आहे. आम्ही आता सर्व्हिस लेननी आतमध्ये जातोय नरे गावामध्ये. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. लेफ्ट इंडिकेटर लावला मॅडम. येस, रेस द्या. इथून आपल्याला आत जायचंय. सोसायटीकडे चाललो आहोत आम्ही. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. मॅडम कशा प्रकारे गाडी त्यांच्या पार्किंग मध्ये पार्क करतायत. लावा राईट इंडिकेटर. अशा प्रकारे आम्ही आता सोसायटीच्या गेटमध्ये गाडी घेऊन जात आहोत. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. पार्किंग पर्यंत व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. मॅडम कशा प्रकारे गाडी पार्क करतायत. राईट इंडिकेटर लावला. येस, क्लच ब्रेक. वळवा राईटला. सोडा क्लच. वळवा राईटला आणखीन. व्हेरी गुड. येस, थांबली गाडी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मॅडम स्वतः गाडी घेऊन जात आहेत. मी गेटमधून उतरलो आहे खाली. हे बघा, असा कॉन्फिडन्स तुम्हालाही हवा असेल तर नक्कीच साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा. हे पहा तुम्ही, अवघड पार्किंग आहे. बेसमेलला खूप उतार आहे, जबरदस्त असा. मॅडमने गाडी त्यांची खाली घेऊन गेले आहेत. मी त्यांच्या पाठीमागे जात आहे. मॅडम कशा प्रकारे गाडी पार्किंग करतायत पहा तुम्ही. हीच क्वालिटी मॅडम आपल्या ट्रेनिंग, हीच क्वालिटी आपली आहे मित्रांनो ट्रेनिंगची. त्यामुळे नक्कीच तुम्ही माझं PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्याकडे गाडी शिका. आमच्या ड्रायव्हिंग स्कूलमधील सर्व इन्स्ट्रक्टर अनुभवी आहेत. तुम्ही नक्की साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा आणि गाडी शिकण्याचा आनंद घ्या. या अशा प्रकारे मॅडमनी गाडी आपली पार्क केलेली आहे फायनली. अशा प्रकारे माझं ट्रेनिंग संपलेलं आहे. मी मॅडमना फीडबॅक विचारतो, कसं वाटलं काय वाटलं व्हिडिओ तुम्ही